तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर सुभाष चंद्र यांना पत्र लिहून आपल्या सहवेदना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। नंदकिशोर गोयंका यांच्या निधनावर त्यांनी दुःख व्यक्त केलंय आणि नंदकिशोर गोयंका यांचं जीवन हे प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना असल्याचं मोदींनी यामध्ये म्हटलंय। तर अनेकदा त्यांना भेटण्याची संधी मला लाभली असंही मोदींनी म्हटलंय। नंदकिशोर गोयंकांच्या निधनानं समाजाचं नुकसान झाल्याचं मोदींनी म्हटलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत। नंदकिशोरजी यांच्या संदर्भात त्यांनी एक पत्र लिहिलंय। नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालं। या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना आपल्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आहेत। प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे धनी असणाऱ्या नंदकिशोर गोयंका यांनी आपल्या दशकांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात मेहनतीला सर्वोच्च स्थान दिलं। कौटुंबिक व्यवसायाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपल्या आदर्शांनी आणि कर्मनिष्ठेनं समूहाच्या वाटचालीत मोलाचं योगदान दिलं। त्यांनी केवळ व्यावसायिक परंपरा समृद्ध केल्या नाहीत, तर समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचंही पूर्ण निष्ठेनं पालन केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य, संघटन आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं प्रेरित असलेलं त्यांचं जीवन साधेपणा आणि लोककल्याणाच्या भावनेचं उत्तम उदाहरण होतं। माझं हे भाग्य होतं की मला अनेकदा त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली आणि त्यांचं आपुलकीचं वर्तन माझ्या स्मरणात सदैव राहील। त्यांचं जाणं ही समाजासाठी कधी न भरून निघणारी हानी आहे। नंदकिशोर गोयंका आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचं समृद्ध जीवन येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील। त्यांचं प्रेम, आठवणी आणि त्यांनी दिलेली शिकवण ही सदैव कुटुंबासोबत राहील। ईश्वर आपल्या कुटुंबाला आणि हितचिंतकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य देवो, हीच प्रार्थना। तर या संदर्भात अनेक राजकीय व्यक्तींनी आपल्या वेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि यामध्ये बाळासाहेब थोरात यांनीही ट्विट करून आपली श्रद्धांजली वाहिली आहे। एसएल समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्र यांचे पिताश्री श्री नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाचं वृत्त हे दुःखद आहे। गोयंका कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना। तर आमदार विवेक कोल्हे यांनीही या संदर्भात समाज माध्यमांमध्ये व्यक्त होत आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात आणि ते म्हणतात, एसएल ग्रुपचे चेअरमन आदरणीय डॉक्टर सुभाष चंद्रजी यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंकाजी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे। समाजसेवा, गोसेवा, वैश्य समाजाच्या ऐक्यासाठी केलेलं त्यांचं योगदान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून राष्ट्रनिष्ठेनं केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे। ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देव आणि गोयंका परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो।